विरोधक कितीही एकत्रित आले तरी आम्ही 50% मतं घेऊन विजयी होऊ असं अमित शहा अनेकदा म्हणाले होते। भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ते असं बोलतातही। मात्र देशात राजकीय मैदानावर प्रत्यक्षात असं फारसं घडलं नव्हतं। यंदा मात्र महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीनं 50%पेक्षा जास्त मतं घेण्याची किमया 1-2 नाही तर तब्बल 135 मतदारसंघात करून दाखवलेली आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। रजत, 135 मतदारसंघांमध्ये 50%च्या वर मतं मिळवण्याची किमया कशी साधली महायुतीनं? नक्कीच प्रज्ञा, जेव्हा ही निवडणूक होते तेव्हा मतांची टक्केवारी अत्यंत महत्त्वाची ठरते। मात्र जेव्हा एखादी आघाडी किंवा एखादा पक्ष 50% पेक्षा जास्त मतदान घ्यायला लागलं तर तिथे स्पर्धा सुरत नाही आणि नेमकं राज्यामध्ये असंच झालेलं आहे। जवळपास 135 मतदारसंघांमध्ये महायुतीचे जे आमदार निवडून आलेले आहेत ते 50%च्या पेक्षा जास्त मतं घेऊन निवडून आलेले आहे। त्यामध्ये 85 आमदार भाजपचे आहेत, 30 आमदार एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे आहेत, तर 20 आमदार जे आहेत ते अजितदादा पवार यांच्या पक्षाचे आहे। अगदी आणखी एक आकडा जो आहे किंवा तथ्य जो आहे तो अगदी थक्क करणारा आहे। भाजपचे 149 उमेदवार मैदानामध्ये होते, त्यापैकी 132 आमदार निवडून आलेले, म्हणजे ते त्या मतदारसंघामध्ये पहिल्या क्रमांकावर राहिले, तर उरलेले 17 जे उमेदवार होते ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले। भाजपचा एकही उमेदवार राज्यात तिसऱ्या क्रमांकावर यंदा राहिलेला नाही, तर अजितदादा यांचे फक्त 3 उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत, तर एकनाथ शिंदे यांचे फक्त 5 उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले। म्हणजे महायुतीचे जवळपास 280 उमेदवार एकतर पहिल्या क्रमांकावर राहून विजयी झालेले आहे, नाहीतर ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले। महायुतीचा फक्त 8 उमेदवारांशिवाय कोणीही तिसऱ्या क्रमांकावर गेलेलं नाही, त्यामुळे एक मोठा यश महायुतीला आपल्याला मिळाल्याचं पाहायला मिळतंय। काही आणखी आकडे जे आहेत ते अगदी थक्क करणारे आहे। कोकणामध्ये एकनाथ शिंदेंनी 9 जागा लढवलेल्या होत्या आणि तिथे सरासरी त्यांना 50%पेक्षा जास्त मतदान आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपने 21 जागा लढवलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी सरासरीने भाजपचा मतदान जो आहे तो 57% पोहोचलेला आहे। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या पक्षाने 9 जागा लढवलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्यांचा मतदान जो आहे तो सरासरी 55% पोहोचलेला आहे। त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जेव्हा 50%च्या वर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर उमेदवार जात असतील तर तिथे राजकीय लढा जो आहे किंवा निवडणुकीतला जो लढा आहे तो उरतच नाही, समोरचा उमेदवार जो आहे तो जिंकू शकत नाही। आता ही किमया कशी साधली तर नक्कीच लाडकी बहीण जी योजना आहे ती एकदम हिट ठरलेली आहे। मोठ्या प्रमाणावर महिलांचा मतदान जो आहे तो वाढलेला आहे। जर आपण 2024च्या तुलनेमध्ये 2024च्या लोकसभेच्या तुलनेमध्ये 2024ची विधानसभा पाहिली तर फक्त या 4 महिन्यामध्ये राज्यात महिलांचा मतदान जो आहे तो 43 लाखांनी वाढलेला आहे। आता हे 43 लाख जो वाढीव मतदान आहे, नक्कीच ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना हिट झालेली होती, बहुतांशी मतदान महायुतीच्या पक्षामध्ये गेला आणि त्याच्या माध्यमातून महायुतीचे बहुतांशी उमेदवार जे आहेत ते 50%च्या वर गेले। मात्र हा एकमेव फॅक्टर न होता याच्याशिवाय इतर अनेक फॅक्टर्स आहे। संघाने खूप जोरात काम केल्याचं सांगितलं जात आहे। सोबतच मायक्रो प्लॅनिंग जी आहे ती महायुतीने आणि भाजपने केलेली होती, त्यामुळे अनेक फॅक्टर, अनेक कारण आहे ज्याच्यामुळे ही किमया जी आहे ती महायुतीच्या उमेदवारांनी साधलेली आहे। मात्र अमित शहा जे नेहमी म्हणत होते की आम्ही 50%पेक्षा जास्त मतदान घेऊ, तेव्हा असं वाटत होतं की उत्साह वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांचं बोलत आहेत। मात्र यंदा महायुतीने आणि भाजपने ती किमया राज्यात करून दाखवलेली आहे। प्रज्ञा, रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।